लावणीसाठी जो आपण ऊस वापरणार आहोत तो ऊस खूप छान पद्धतीनं मोठा असला पाहिजे, त्याचे डोळे खूप छान पद्धतीने असले पाहिजेत, कुठल्याही पद्धतीचे कीड किंवा रोग त्या ऊसावर नसावेत, खूप छान पद्धतीने चांगले ऊस आपण लावणीसाठी वापरावेत। जर आपण चांगले ऊस लावणीसाठी वापरलात तर खूप छान पद्धतीने आपली लावण येते आणि एकदा का लावण चांगली आली तर आपण खूप छान पद्धतीने ऊस उत्पादन घेऊ शकतो। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आपण लावण करण्यासाठी जो ऊस वापरणार आहोत तो ऊस कोणत्या पद्धतीने असावा आणि त्या ऊसाचे लक्षणे कोणत्या पद्धतीने असावेत आणि कोणता ऊस आपण लावणीसाठी वापरावा ही संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, जो ऊस आपण लावणीसाठी वापरणार आहे 8 ते 9 महिने असलेला ऊस आपण ऊस लावणीसाठी वापरावा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोकरी मावा पडलेला असेल किंवा आपण म्हणतो जिगी पडलेली असते किंवा कोणती कीड पडलेली असते तर त्या पद्धतीचा ऊस आपण लावणीसाठी वापरू नये। आणि त्याच्यासोबतच आपण कुठला तरी रोग आलेला असेल, तांबिरा पडलेला असेल, ह्या पद्धतीने कोणताही जरी रोग आपल्या ऊसावरती आलेला असेल ते आपण वापरू नये। त्यानं जो रोग आहे तो आपल्या लावणीमध्ये ऑटोमॅटिक येतो। त्याच्यासोबतच शुगरकेन ग्रासी शूट व्हायरस असलेलं जे ऊसाचा जो व्हायरस आहे ते आपण लावणीसाठी वापरू नये। म्हणजे गवताळी म्हणतो आपण, एवढं गवतासारखा रोग येतो, हा फक्त फुटवेच असतात। ह्या पद्धतीनं व्हायरस असलेला ऊस आपण लावणीसाठी वापरला तर काय होतं की लावणीमध्ये ऑटोमॅटिकली तो व्हायरस येतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, लावणीसाठी जो आम्ही ऊस वापरणार आहोत त्याचा पाला जो आहे तो काढलेला नसावा। आणि दुसरी गोष्ट, जो आपण ऊस वापरणार आहोत त्या ऊसाला बांधलेलं नसावं। तर आपण ऊस पडू नये म्हणून काय करतो, बांधतो ऊसाला, एक 10 ते 12 ऊस आपण एकत्रित करून बांधत असतो। त्या पद्धतीने जर बांधलेला ऊस असेल तर आपण तो लावणीसाठी वापरू नये। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, चांगले व्यवस्थित आणि एकदम जबरदस्त जाडी असलेला ऊस आपण लावणीसाठी वापरावा। त्याने काय होतं, खूप छान पद्धतीनं आपली लावण येते। तर चांगले डोळे वगैरे टपोरे डोळे असलेलं चांगला ऊस आपण लावणीसाठी वापरावा। तर हे खूप महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीनं आपण ऊस वापरतो त्या पद्धतीनंच आपली लावण येत असते। आपण लहान, त्यानंतर पेर जे असतात ऊसाची ती बारकी असलेलं, ह्या पद्धतीचा जर आपण ऊस वापरलो तर आपली लावण व्यवस्थित येत नाही। तर चांगले टपोरे मोठा ऊस जो असतो त्याचे डोळे खूप छान पद्धतीने असतात, त्या पद्धतीचा ऊस आपण ऊस लावणीसाठी वापरावा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे, तर जो ऊस आपण लावणीसाठी वापरणार आहोत त्या ऊसाला आपण काय करावं, 7 दिवस पहिला आपण काय करावं, त्या ऊसाला पाणी द्यावं आणि त्यानंतर आपण तो ऊस लावणीसाठी वापरावा। समजा हा ऊस आम्ही वापरणार आहोत लावणीसाठी, तर आपण काय करावं, तर पहिला पाणी द्यावं ह्या ऊसाला। पाणी देऊन झाल्यानंतर 7 दिवस झाल्यानंतर हा ऊस आपण लावणीसाठी वापरावा। तर ह्या पद्धतीने जर आपण ह्यो प्रोसिजर जर फॉलो केला तर खूप छान पद्धतीने लावण येते। तर ह्या पद्धतीने आपण आता जी सांगितलेली सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित आपण फॉलो केला तर खूप छान पद्धतीने आपली लावण येते। तर व्यवस्थित लावण करणं महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीने आपण लावण करतो त्या पद्धतीनेच आपल्याला व्यवस्थितपणे उत्पादन भेटत असतं। तर ही पहिली स्टेप आहे। तर व्यवस्थित ऊसाचे सिलेक्शन करणं, चांगला ऊस आपण वापरणं लावणीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे। तर आपण 7 दिवस पहिला काय करा, पाणी द्या, त्यानंतर पाणी देऊन झाल्यानंतर 7 दिवस झाल्यानंतर आपण काय करायचं, हा ऊस लावणीसाठी वापरावा। तर ह्या पद्धतीने आपण ही प्रोसिजर लावण करताना फॉलो करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।